नमस्कार मंडळी. तर आम्ही सगळे चाललो आज तिकोना किल्ल्याला. आमच्या सोबत आहे मी एक कुलदीप गायकवाड आणि दोघं जण पुढे गेलेत. मी दिसायलो आम्ही दोघं होतो त्याच्यासोबत तेव्हा काही ही दोघं पण आहेत. नावं सांगा रे तुमची. मी विशाल. मी विश्वदीप. तर आम्ही मागं थांबलो होतो वडापाव खायला. आता आम्ही चाललो थोडंसं राहिलं इथून एक 10 किलोमीटर. आम्ही पुढं किल्ल्यावर जाऊन तुम्हाला परत पुढचं दाखवू. वज आहे का तुझं काय? माझं वजन आहे. तू गाडी नीट वळवली नाही माहिती आहे का तिथून डायरेक्ट हे गेली बरोबर वाळली. नाही एक घराचा क्लोज घेतला घेतला. तिकोना किल्ल्याच्या बॉर्डरपाशी तिथे ह्याच्यात थोडासा घेऊ नंतर इंस्टाग्रामला काढून स्टोरीला टाकू. अरे गाडी ये क्या खड़ा हुआ है वहाँ पे? एक यहाँ भी है, आगे भी किला है. हम भी किले की ओर ही जा रहे हैं. देखो हमारी गाड़ी अरे चल नहीं रहा. ते पोटानं पोरी करत ते नाही का करत ते पोटानं. नंतर आवाज कोणाचा टाकणार आहे तिथं? माझाच. मी टाकितलं त्याला. फोटो घेऊ आहे व्हिडिओमध्ये नाही. क्लोजअप घेतो क्लोजअप. ते थांबून बघते थाळू नकी गाडी. चल घेतला. आलं एक नंबर आलं. तिकडून जायला लागत असं नरे खालून रोड आहे ते. ते कुठं जाते? करू का कट आता? भाऊ देऊ ना. ट्रॅक्टर बिक्टर घे सगळे. हा काहीच सोडू नको. ट्रॅक्टर सगळं घेतलं. ट्रॅक्टर बिक्टर सगळं. म्हातारे मोतारे सगळे सगळे घ्यायचे. सगळे. गेलो टाकू फर फरवडच बरं जरा.
कशी चालवून गाडी हा अरे सेकंडवर वर मग फर धीरे 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 जाताले फास्ट आहे ना हो राका उतारच गाडी बंद करून जाऊ द्या ये देखिए गाइस इतना बड़ा डैम है इसमें आराम से 1-2 लाख प्रेमी तो जान दे ही सकते हैं ओके माझा हात काटून गेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय नॅनो नॅनो बी आली का इकडं नाही हात टाकून गेला बोलायला गाडी चढायची कारण सगळं घेत असतात बंद करा आता व्हिडिओ नमस्कार मंडळी आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आता आम्हाला पूर्ण डोंगर चलून तेव्हा का तिथे वर जायचं आहे बस ओके आगे करायचे व्हिडिओ की ये देखिए यहाँ किसी ने बहुत ही इथं बघा हा इतना अच्छा बंगला मराठी हिंदी में है हिंदी काय चला 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 हो हे बघा अरे कावळं नाही आहे याचा बॅग कसं करते तर शाळेला फोटो येत नाही किती मस्त घर बांधून दाखवतात ये देखिए दोस्तों कितना अच्छा घर हिंदी लिहिली पाहिजे किती भारी घर बांधलेलं किती भारी घर बांधलेलं आहे बघा मित्रांनो किल्ल्याच्या एवढ्या पायथ्याशी एक एवढं बारीक घर बांधलेलं आहे आणि इकडे आणखीन चालू आहे बनवायला हे बघा JCB चाललेली आहे हे बघा हा बघा हॉर्न वाजवताना मला जाऊ दे बघा म्हणा आम्हाला ते माझं कवर चाला म्हणा असं बुरबुर करू त्याला म्हणा इथं थांब म्हणा आम्हाला जाऊ दे काय म्हणायले तुझे गार्डन ह्याच्यामधलं हे देखील आता आम्ही इथून मोरी चाललेलो आहोत 15 मिनिटं हो 15 मिनिट इथं JCBने चालले
म्हणलं होतास पोलिस भेटतात पुढं आपल्याला, इथं कुठंच भेटले नाहीत पोलिस. और असली मज़ा दोस्तों 4 व्हीलर से ज़्यादा 2 व्हीलर पे आता है. बरोबर का, बरोबर बरोबर. पार्किंग है कहीं तक. ये देखिए दोस्तों, अब हम आ गए पार्किंग की जगह पे. इथे पण पे आणि देखिए असं बोलतो पण यहाँ कुछ दिनों तुझी पहले पाठवून सही. हमने पार्टी नहीं की थी. चला 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 मन साईड दे. तुम्ही महाग थांबा, मला जाऊ द्या पुढं. दाजी आगे का पट 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 चल और तेज दाजी काय दाजी इथून बघून शॉर्टकट घे. साईडचा पण घेऊन घे ना. कोण कोण आई तुला आईचा फोन येतो. फिर से शुरू कर. चल चल कोणाकडनं तरी कॅश घ्यायची ह्या लोकांकडनं असं बघा कॅश त्यांना गुगल पे करायचे. वॉलेट नाही काय तुम्ही काय ठेवत नाही लोक, काय म्हणावं, कोण घेणार तुमच्या खिशातली कॅश. आम्ही अर्ध्या रस्त्यात पण नाही पोहोचलो आणखीन. आणि आमचा एक पार्टनर हा कुलदीप हा इथंच थकलेला आहे. त्याला चल म्हणतोय तर हा चालत नाहीये, तर याला आम्ही बळबळ घेऊन जाणार वरती. भाग मिल्का भाग. पानी पियो ऊपर जाओ, पानी पियो बात नहीं. आमचा थकलेला पार्टनर कुलदीप तिथं पाणी पेत थांबलाय. तो काही चालायच्या मनस्थितीत नाहीये. चला चला चल कुलदीप. रोज सकाळ संध्याकाळी येणं जाणं करायचं. धीरच मोकळी होती. होय नितीन इन्स्पायर व्हायचा. 20 लाख डायरेक्ट 20 लाख 2 मिलियन. काय झालं रे? काय झालं आजी? तर इथं बघा तुम्ही अशा जागोजागी पायऱ्या केलेल्या आहेत वरती किल्ल्यावर जाण्यासाठी. इकडे इकडे हे दाखव. आणि तुम्हाला मी अर्ध्याच्या पण खालच्या रस्त्यातून व्ह्यू दाखवतो. हे बघ खालचा हे बघून घ्या तुम्ही. हे इकडे दाखव. हे चल चल तर पुढचं कसा आहे व्ह्यू कसा आहे इकडे? नक्की कमेंट मध्ये सांगा. तर हे कुलदीप आणखीन 5 मिनिट थांबा म्हणतोय. तर कुलदीप तू येणार आहेस का? आमचा पार्टनर अर्ध्या रस्त्यातच दमलेला आहे. तो काही चालायच्या मनस्थितीत दिसतच नाही आहे. त्याच्यासाठी आपण थोडा वरती गेल्यावर आणखीन एक ब्रेक घेऊ. तोपर्यंत चला. हे बघा इथून पाणी जाण्यासाठी रस्ता आहे. असा रस्ता तुम्हाला फक्त किल्ल्यावर बघायला भेटेल. धरा दाखव का धरा.
तर गाईज आपण अर्ध्या रस्त्यात आलो. हे बघा इथून पाणी जातं पावसाळ्यात, आता नाही, आता हिवाळा चालू आहे. आणि इथून सरळ ते खाली पाणी जातं. इकडे बघा मस्त व्ह्यू आहे बघण्यासाठी तुम्हाला. या साईडला दाखवतो. इथून जर पडलं तर माणूस डायरेक्ट खाली, त्याच्यामुळं जपून या, खाली जाऊन परत वरती जाल. मस्त व्ह्यू आहे इकडं बघण्यासाठी तुम्हाला. या किल्ल्याला एकदा नक्की विजिट करा तुम्ही. किल्ल्याचं नाव ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये टाकतो. हे बघा तर हे कुलदीप आणखीन 5 मिनिट थांबा म्हणतोय. तर कुलदीप तू येणार आहेस का? आमचा पार्टनर अर्ध्या रस्त्यातच दमलेला आहे. तो काही चालायच्या मनस्थितीत दिसतच नाही आहे. त्याच्यासाठी आपण थोडा वरती गेल्यावर आणखीन एक ब्रेक घेऊ. तोपर्यंत चला. हे बघा इथून पाणी जाण्यासाठी रस्ता आहे. असा रस्ता तुम्हाला फक्त किल्ल्यावर बघायला भेटेल. तर गाईज आपण अर्ध्या रस्त्यात आलो. हे बघा इथून पाणी जातं पावसाळ्यात, आता नाही, आता हिवाळा चालू आहे. आणि इथून सरळ ते खाली पाणी जातं. इकडे बघा मस्त व्ह्यू आहे बघण्यासाठी तुम्हाला. या साईडला दाखवतो. इथून जर पडलं तर माणूस डायरेक्ट खाली, त्याच्यामुळं जपून या, खाली जाऊन परत वरती जाल. मस्त व्ह्यू आहे इकडं बघण्यासाठी तुम्हाला. या किल्ल्याला एकदा नक्की विजिट करा तुम्ही. किल्ल्याचं नाव ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये टाकतो. हे बघा तुम्ही ह्या किल्ल्यावर आल्यावर इकडं बघा तुम्हाला एकदम असं सरळ चढायचं आहे. त्यासाठी इथं पोलीस नंबर रुग्ण नंबर आपत्कालीन संपर्क दिलेला आहे. तर तुम्ही ह्याच्यावर कॉल करून तुमचं काय असेल कारण ते सांगू शकता. इथून पण तुम्हाला व्ह्यू खूप मस्त दिसतं. तिसरा पडाव आहे. आम्ही इथं तिसऱ्या वेळेस बसलेलो आहेत. आणि इथं पहिलं काळात एक घर होतं राहण्यासाठी. आणि या घरामध्ये आहे ना इथं बघा तुम्हाला दिसेल हे वाटण करण्यासाठी असतं. कसा चालू होतो गड किल्ल्याच्या रस्त्याची हालत. पूर्ण आपल्या हे गडाचा रस्ता दगडाचा आहे. आणि पूर्ण ह्याची अवस्था खराब झालेली आहे. तर मला सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी ह्या किल्ल्यांचे रक्षण केले पाहिजे. थोड्या सुविधा द्या म्हणा. पाणी सुविधा पाहिजे. व्ह्यू दाखव आता, व्ह्यू दाखव पब्लिक, व्ह्यू दाखव, व्ह्यू इधर 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 का दिखाओ, पीछे का दिखाओ. तर हे आपले कुलदीपराव काय चालायच्या मनस्थितीत दिसत नाही. ते 4 वेळा थांबलेत. इधर चढ़ते चढ़ते मैं एक गाँव से पानी निकलता ऐसे बीच की दरी में से पसीना पण गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. हे एवढी मेहनत करून किल्ला चढत आहेत. या किल्ल्यावर हे चढतील पण वरती गेल्यावर हे खूप शिव्या देणार आहेत. कारण की त्यांना नजारा असा बघायला भेटणार आहे. त्यांनी त्या गोष्टीचा विचार पण केला नसेल. तर चला बघू वर किल्ल्यावर गेल्यावर काय होतं. तोपर्यंत तुम्हाला व्ह्यू दाखवत आपण वरती घेऊन जाऊ. हे बघा इथं
घर बांधलेले त्यांनी. किल्ल्याच्या ह्या पडावात आल्यावर तुम्हाला इथं लिंबू पाणी भेटेल प्यायला. लिंबू पाणी बघा, ताक पण आहे, काकडी पेरू सर्व फ्रुट्स पण आहे तिथं तुम्हाला खायला. तर या इथं नक्की एकदा विजिटला. हे दोघं थकलेले दोन माणसं हे काही जागेवरून हालायचं नाव घेत नाहीत. आता आमच्या कुलदीपमध्ये ताकद आली, ते जरा पळायचा प्रयत्नात आहे. पण मी त्याला सांगितलंय पळू नको, इथून जर गेलास तर खाली जाऊन वर जाशील. हे बघा आपल्या किल्ल्याची अवस्था बघा तुम्ही इथं. कशामुळे दिलं माहिती नाही, पण इथं आपल्याला एक अशी त्रिकोणी गोष्ट आढळत आहे. इथून दुश्मनावर हल्ला केला जात होता. सांग की जरा त्याला. यहाँ पर से दुश्मनों पर हमला करने वाला ये जगह है. यहाँ पर एक रणगाड़ा हुआ करता था, बहुत सारे सैनिक हुआ करते थे. यहाँ से मतलब चारों बाजू आसानी से दिखाई दे जाती है और हल्ला करने में आसानी हो जाती है. आम्ही सर्वजण ह्या जंगलातून चालत आलेलो आहे. हे बघा किती घनदाट जंगल आहे. आणि तिकडं समोर तुम्हाला एक तळ दिसत असेल जिथं पाणी साचलेलं आहे. एक छोटासा तिथं खड्डा केलेला आहे आणि तिथून आम्ही इकडे चालत आलेलो आहोत. इथून फक्त एवढा साईडनी रस्ता आहे जिथं तुम्ही फक्त एक माणूस एका टायमाला चालू शकतो. आणि इकडे जर तुम्ही खाली गेलात तर डायरेक्ट दरीमध्ये जासाल, जिथून तुम्ही परत कधीच येऊ शकणार नाही. त्याच्यामुळं कृपया इथून जपून या, थोडी सावधानी ठेवत जा संबोध. आणि हे बघा एकेकाळी ह्या झाडाखाली एक बाबा तपश्चर्या करत होते. ते आता सध्या इथे नाही आहेत, पण इथं एक बाबा असणार. गडावर मद्यपान, धूम्रपान, ध्वनी प्रदूषण कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही. तुम्ही हा दरवाजा कधी बसवला असेल इथं बघा. पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे. आणि तुम्हाला इथं दरवाजाच्या वरती हे असे इथं खिळे दिसतील, थोडे छोटे छोटे खिळे दिसतील इथं. आणि ते खिळे कशासाठी आहेत, इथं कुणी हमला करू नये त्याच्यासाठी हे खिळे बसवलेले असतात. किल्ल्यांची अवस्था कशी झालेली आहे, पूर्ण इथं दगड जे लावलेले होते ते पूर्ण दगड खाली पडलेले आहेत. इथं बघा तुम्ही पूर्ण दगड. कुलदीप जरा बाजूला वर. आलात ना कुलदीप जरा बाजूला वर. आलात ना. हे बघा तर पहिले एक मंदिर होतं, ते मंदिर पण आता पूर्णपणे पडलेलं आहे. इथून आपले मावळे आहे ना किल्ल्याचं रक्षण करत असे, जे इथून लक्ष ठेवत होते चारही साईडला की आपल्या किल्ल्याकडे कोणी चालून तर येत नाही ना. एकच सोड म्हणल्यावर अवघड आहे. तर इथं बघा इथे एक हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे दगडावरती. आणि एक असं मस्त पत्र्याचं पार्टिशन केलेलं आहे. इथं पहिलं मंदिर होतं एक. त्याच्या आतून पावसाळ्यात पाणी येतं इथून आतमधून, हे तुम्ही बघू शकत असाल. थंड वाटायला.
हे बघा इथं एक बाबा कायम इथं असतात बसलेले तपश्चर्या करण्यासाठी. आणि इथे एक मंदिर आहे आणि इथं खाली तुम्ही बघू शकत असाल पूर्णपणे पाणी. आणि तिकडे जाण्यासाठी इथून कुठूनच रस्ता नाही आहे. तर ह्या पायऱ्यांची अवस्था बघून, ह्या पायऱ्या एवढ्या मोठ्या बघून चढण्यासाठी आमचे कुलदीपराव म्हणत आहेत मला कुणीतरी पाठीवर उचलून घ्या, त्यांना इथून चढवत नाही आहे. आता आपण त्यांची मजा बघू किल्ल्यावर चढताना. हे बघा हे दोघं पण दमलेले आहेत इथं येऊन. परत त्यांनी 6वी वेळ आहे इथं किल्ल्यावर बसण्याची. तर तुम्हाला आम्ही विचारत आहोत कसं वाटतंय तुम्हाला इथं किल्ल्यावर येऊन? मस्त. तुमच्या मनातून अंतःकरणातून काय आवाज येतोय? मी बोलू शकत नाही आता. तर आपण विश्वदीपला पण एकदा विचारून घेऊया तुम्हाला कसं वाटतंय किल्ल्यावर येऊन? सुपर नंबर 1. अंतःकरणातून काय आवाज येतोय? तू कर सकता है, खड़ा हो जा और चलते जा, बढ़ो आगे. दॅट द स्पिरिट. बघा आमच्या गड किल्ल्याचे मावळा. आता ह्यांनाच विचारू आपण यांचे मत काय आहे. तर या किल्ल्यावर मी पहिलं पण एकदा येऊन गेलेलो आहे. आणि आमचे बंधुराजे परभणीवरून खास आले तिकडं आम्हाला भेटण्यासाठी. तर त्यांना किल्ला दाखवण्यासाठी मी इथं घेऊन आलो आहोत. तरी मला किल्ल्यावर चढून खूप आनंद होत आहे आणि एकदम अशी नॅचरल फिलिंग येत आहे. अंगामध्ये एकदम ऊर्जा निर्माण झाली आहे. चुन्याच्या घाणा याच्यापाशी आलेलो आहोत. याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे हा घाणा आहे इथं. आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. रियल पायरी चालू. अरे बाप. तर ह्या एकदम अशा स्ट्रेट पायऱ्या आहेत. व्हर्च्युअल जे कुलदीप या तुमचं स्वागत आहे. इथं आपल्या कुलदीप सरांची अवस्था आपण पाहूया वरती जाऊन. कुलदीप थोडं असं वर सरळ मान कर, फोटो मस्त आहे. मित्रांनो आपण ह्यांना इथंच टाइमपास करू देऊया आणि आपण सरळ चलूया किल्ल्याच्या पुढच्या टप्प्यात, जे खूप अवघड आहे इथून चढण्यासाठी. हे बघू शकत असाल तुम्ही पूर्ण शेवाळ आहे. आणि इथं हे पाणी आहे इथं. आणि इकडं आतमध्ये थोडं असे कोरीव काम केलेलं आहे जिथं महाराजांचं सैन्याचं सर्व ठेवत होते ते. आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे एक बुरुज आहे जिथून आपले मावळे किल्ल्याच्या रक्षणासाठी तैनात असायचे. हे पहा इथून किल्ल्याच्या या साईडला पाहू शकत होते. आणि इथून वरती जाऊन पण मी तुम्हाला दाखवणार, पण पायऱ्या थोड्या अवघड आहेत चढण्यासाठी. या एकदम अशा स्ट्रेट पायऱ्या आहेत. दाजी चला. हे शाने माणसा
दाजी कुठे चढले बघा रे. तर तुमच्यासाठी मी कोणत्या कोणत्या जागेवर येऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे याची तर तुम्हाला जाणीव झालीच असेल. हे बघा, आणि इथून पण मावळे तैनात असायचे किल्ल्याच्या रक्षणासाठी. ह्या किल्ल्याची बुडातून सुमारे पायथ्यापासून वरती हाईट 3500 फूट आहे. आणि एवढं आम्ही चढून आलो, पण आणखीन पण थोडंसं चढायचं राहिलेलं आहे. इथं बघू शकता, इथं पण एक बुरुज आहे वरच्या साईडला. आणि हे सर्व मावळे असं दोरी पकडून चढत आहेत. किल्ल्याचा एक असा बुरुज आहे. आणि इथून तुम्ही खालच्या साईडला फायरिंग करू शकता. फायरिंग करू शकता इथून. चला दाजी आपण दिया हुआ सब कुछ है. इकडून काढता दाजी, इकडून काढ. बघू शकता तुम्ही इथून व्ह्यू किती भारी येत आहे. हे बघा, इथं खाली हे बंगला आहे, किती मस्त दिसतोय. हे काम कर रे बबलू. असं बुडी खाय ऐक ना. असं बुडी बुडी दाखव. किती मस्त आपला माणूस बसलेला आहे. अबो चला बाबा. हे इथं खूप मस्त असं एक मोकळं ग्राउंड आहे. हा तिथं बस. हे बघा इथं. इथं काढायचं. आणि खूप मस्त म्हणजे असं एक इथून दाखव ने मला. इथे काही असे मतलब बंदूक येत आहे ना. जरी इकडे वरी जरी चढले हे बघा, शत्रू इथून 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 असं इथून जर शत्रूवर हल्ला करण्यासाठी इथून बंदुकीचा वापर केला जात होता. दारुगोळा बंदूक ह्याचा असं हे येते सुरंग इथे. जरी करता शत्रू जर वरी किल्ल्यावर येत असतील तर हे खालचा रस्ता दिसतो इथून. आलेलो आहेत. आता आपण 3500 फुटावरती येऊन थांबलेलो आहोत. आणि इथून एक आतमध्ये असं पाण्यासाठी साठा बनवलेला असेल, जिथं खूप असं दिसतंय खाली पाणी असल्यासारखं. तुम्ही या इकडे पुढं. हे पहा, खतरनाक सीधा करो इसको. मैक्सिमम में देखा. बाबा आता तांदळी शरीर आहे. इथे एक झेंडा बघायला भेटतो. आणि तो एक भगवा झेंडा आहे, जो प्रत्येक किल्ल्यावरती हा लावलाच गेला पाहिजे. आणि तुम्हाला इथून मी एकदा पवना डॅमचा एक व्ह्यू दाखवून देतो. हे पूर्ण किल्ला पवना डॅमच्या शेजारी आहे. तिने हाय पाटील मला गुड मॉर्निंग. ते नाही गुड मॉर्निंग पाटील. हा मग ते म्हणजे तिला म्हणलं हिंदी येत नाही आपलं मराठी येते. हो ते म्हणलं बरोबर मी बरोबर प्रॉपर काय म्हणतो तू प्रॉपर का काय म्हणतो गाड्या लावल्या इकडलं खाली खाली ना जरा भारी होय दाजी. पुढच्या टोकाला नको नको. तुझा बेल्ट तुझ्या कमरेला अडकून नको रे बा. एकदम खाली आपल्या इकडं असं डोंगर झक मारायची मला इतक्या वरी यायचं. त्याच्या काळात पण तयार हे करायची. हे भाऊ म्हणजे इथे ना हां पंचावर माणूस चला किल्ल्याच्या बुडात घर बांधले म्हणजे पैसा भरायचं काय म्हणाला. आताचे खरे मावळे तर बघा, आपल्या कुलदीपचं म्हणणं आहे
आताचे खरे मावळे जे ह्या किल्ल्याच्या एकदम कडकडाने चालत आहेत तेच खरे मावळे आत्ताच्या किल्ल्याचे. इथं आंघोळीसाठी हे पाणी यूज करत होते जे आता खूप खराब झालं आहे. हे आता कोणत्याच कामात येणार नाही. आणि इथं खाली उतरण्यासाठी इथं पायऱ्या आहेत जिथून हे खाली उतरत होते. तर सगळ्यात टॉपची इथं एक अशी रूम असेल तर दिसते आपल्याला. पूर्ण असं चारही साईडनी दगडं बनवलेले आहेत आणि त्या साईडला पण आहे तसं थोडंसं. ते एक बुरुज आहे किल्ल्याचा आणि इथून बघू शकता तुम्ही. इथून पूर्ण असं एक जे निरीक्षण आहे ते आपले मावळे पूर्ण रस्त्यावर ठेवत होते. आपण आलेला हा तो रस्ता आहे. दाखवणार आहेस काय? बॅटरी लावून